Good afternoon, all of you. In today's lecture, we will start our next problem, problem number 2. First of all, read our problem. Ram Limited purchase a machine from Bharat Limited on higher purchase basis on the following term. Cash price 10 lakh, then pay down payment 2 lakh, and for annual equal installment of rupees 2,50,000 paid at the end of the each year. Calculate interest for each year assuming the sale were made at the beginning of the year. एक लक्षात ठेवा, कालचा जो आपण फर्स्ट प्रॉब्लेम लर्न केलेला आहे त्यामध्ये बेसिक ऑल इन्फॉर्मेशन तुम्हाला दिली होती. त्यामध्ये कॅश प्राइस होती, डाऊन पेमेंट होतं, अॅन्युअल इक्वल इन्स्टॉलमेंट होत्या आणि इंटरेस्टची अमाऊंट सुद्धा दिली होती, इंटरेस्टचा रेट. पण सेकंड प्रॉब्लेम मध्ये इंटरेस्टचा रेट दिलेला नाहीये, सो आपल्याला इंटरेस्टचा रेट आधी कॅल्क्युलेट करावा लागेल आणि त्याच्यानंतर मग फायनल टेबल हा ड्रॉ करावा लागेल. सो चला आपण स्टार्ट करूया. फर्स्ट ऑफ ऑल कॅल्क्युलेट इंटरेस्ट. स्टेप फर्स्ट, कॅल्क्युलेट इंटरेस्ट. आता कॅल्क्युलेट इंटरेस्ट साठी आपल्याला काही स्टेप फॉलो कराव्या लागणार आहेत आणि त्याच्यानंतरच आपला इंटरेस्ट हा कॅल्क्युलेट होऊ शकतो. सो फर्स्ट ऑफ ऑल कॅल्क्युलेट हायर परचेस प्राइस. हायर परचेस प्राइस. ओके, हायर परचेस प्राइस काय करायचे आहे, पहिल्या स्टेप मध्ये कॅल्क्युलेट करायचे आहे. सो सेम टाइमला सॉल्व्ह करायला घ्या प्रॉब्लेम. हायर परचेस प्राइस, त्याचा फॉर्म्युला दिलेला आहे, इज इक्वल टू डाउन पेमेंट प्लस इन्स्टॉलमेंट. फॉर्म्युला लक्षात आला का बघा. हायर परचेस प्राइस आपल्याला पहिल्या स्टेप मध्ये कॅल्क्युलेट करावी लागेल. सो त्याचा फॉर्म्युला आहे हायर परचेस प्राइस इज इक्वल टू डाउन पेमेंट प्लस इन्स्टॉलमेंट. सो डाउन पेमेंट प्रॉब्लेम मध्ये बघा किती दिलेला आहे, अमाऊंट सांगा डाउन पेमेंटची. 2 lakhs. 2 lakh. 2 lakh. ओके, सो अमाउंट पुटअप करा 2 लाख डाउन पेमेंट, देन प्लस इन्स्टॉलमेंट. इन्स्टॉलमेंट काय दिलेली आहे, ऍडिशनल इन्फॉर्मेशन. इन्स्टॉलमेंट इन द सेन्स कॅश प्राइस टोटल 10 lakh. 10 lakh. ओके. टेन लाख. टोटल सांगा किती येईल, 12 lakh. ओके, सो 12 लाख. 12 lakh. क्लियर फर्स्ट स्टेप. Yes, ma'am. Yes, ma'am. पहिली स्टेप क्लिअर झाली ma'am. हा. Yes, ma'am. आता इथे लक्षात ठेवा, फक्त आपल्याला काय केलं आपण, कॅल्क्युलेट हायर परचेस प्राइस कॅल्क्युलेट करायची आहे. त्याचा फॉर्म्युला आहे डाउन पेमेंट प्लस कॅश प्राइस म्हणू शकतो आपण किंवा इन्स्टॉलमेंट. सो 2 लाख प्लस 10 लाख अमाऊंट मिळालेली आहे. हायर परचेस प्राइस 12 लाख. देन स्टेप नंबर 2, calculate total interest. Calculate total interest. सो टोटल इंटरेस्ट आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. इंटरेस्टचा फॉर्म्युला पुटअप करा. इंटरेस्ट इज इक्वल टू
higher purchase price minus cash price. ओके, सो आपण आता हायर परचेस प्राइस किती कॅल्क्युलेट केलेली आहे? 12 lakh. 12 lakh मायनस कॅश प्राइस किती आहे प्रॉब्लेम मध्ये दिलेली आहे? 10 lakh. 10 lakh. सो कॅश प्राइस आहे 10 lakh. सो मायनस करून इंटरेस्टची अमाउंट किती मिळेल मग? 2 lakh. 2 lakh. ओके, सो lakh. इंटरेस्ट मिळाला तुम्हाला 2 lakh. पहिली आणि सेकंड स्टेप लक्षात आलेली आहे? Yes, ma'am. सेकंड स्टेप क्लिअर झाली ना? ओके, सो आता थर्ड स्टेप मध्ये आपल्याला हा टेबल लागणार आहे. टेबल ड्रॉ करून Yes, झालेला ma'am. असेल. होप सो. सो काय करायचं आहे बघा आपल्याला आता इथे फर्स्ट आणि सेकंड स्टेप क्लिअर झाल्यानंतर कॅल्क्युलेट द रेशो ऑफ हायर परचेस प्राइस आउटस्टँडिंग ऍट द बिगिनिंग ऑफ इच इयर. सो आपल्याला आता रेशो कॅल्क्युलेट करायचं आहे, जो रेशो आपल्याला प्रत्येक इयरचा इंटरेस्ट फाइंड आउट करण्यासाठी हेल्प करेल. सो इयर किती दिलेले आहेत प्रॉब्लेम मध्ये? 4 year. 4. 4. ओके, सो 4 इयरचं कॅल्क्युलेशन आपल्याला इथे करावं लागेल. सो इयर फर्स्ट पुटअप करा. देन आउटस्टँडिंग हायर परचेस प्राइस ऍट द बिगिनिंग. हायर परचेस प्राइस दॅट मीन्स इथे आपण कॅश प्राइस घेतो. ओके, सो आउटस्टँडिंग हायर परचेस प्राइस ऍट द बिगिनिंग. सुरुवातीची कॅश प्राइस किती होती? 10 lakh. 10 lakh. ओके, सो 10 lakh पुटअप करा इथे. 10 lakh. देन इन्स्टॉलमेंट पेड. प्रॉब्लेम मध्ये बघा काय सांगितलेलं आहे? 4 अॅन्युअल इक्वल इन्स्टॉलमेंट ऑफ ₹2,50,000 पेड. म्हणजे 2,50,000 च्या 4 इक्वली इन्स्टॉलमेंट आहे. सो पहिली इन्स्टॉलमेंट येईल मग 2,50,000. ओके, सो इन्स्टॉलमेंट कॉलम मध्ये आपण फर्स्ट इयरची इन्स्टॉलमेंट पुटअप करून घेतलेली आहे 2,50,000. अँड आउटस्टँडिंग हायर प्राइस ऍट द एंड. एंडची आउटस्टँडिंग हायर प्राइस कशी मिळेल बघा? 10 lakh मायनस 2,50,000. सो किती मिळेल बघा मग? 10 lakh मायनस 2,50,000. 7,50,000. 7,50,000. राईट? 7,50,000. ओके, सो फर्स्ट इयरचं ट्रान्झॅक्शन आपलं कम्प्लीट झालं. लाईन ड्रॉ करून घ्या. छाच मागे पळतय. देन सेकंड इयर कडे आलो तर आपण सेकंड इयर पुटअप करा. सेकंड इयरला काय करणार? लास्ट इयरचा क्लोजिंग नेक्स्ट इयरचा ओपनिंग जसा असतो, सो आउटस्टँडिंग ऍट द एंड जो लास्ट इयरचा क्लोजिंग असेल तो नेक्स्ट इयरचा ओपनिंग असणार आहे. सो 7,50,000 तुमचं ओपनिंग होईल मग. ओके, देन 7,50,000. ओके, ठीक आहे. देन सेकंड इयर इन्स्टॉलमेंट सेकंड इयरची सुद्धा सेम आहे. सो 2,50,000 अँड क्लोजिंग फाइंड आउट करा. 7,50,000 मायनस 2,50,000. 5 lakh. 5 lakh. 5 lakh. ओके, सो सेकंड इयर ट्रान्झॅक्शन कम्प्लीट. Then year number 3, last year closing, next year opening. So 5 lakh opening. Then third installment 2,50,000 and third year closing. मायनस करून अमाउंट किती मिळेल? 2,50,000. 50,000. 2,50,000. 2,50,000. राईट?
म्हणजे आपण काय केले 5 लाख मायनस 2,50,000 केले. सो थर्ड इयरचं ट्रान्झॅक्शन कम्प्लीट. देन नेक्स्ट लास्ट इयरचं ट्रान्झॅक्शन कम्प्लीट करून घ्या. लास्ट इयर 2,50,000 अमृता मालुसरे व्हिडिओ ऑफ करा. 2,50,000 लास्ट इयरची इन्स्टॉलमेंट अमाऊंट किती आहे? सेम 2,50,000. देन 2,50,000. ओके. सो क्लोजिंग काय येईल मग? नील. नील. टेबल क्लिअर झाला का बघा? नील. ओके. So this is step number 3. Okay. टेबल क्लिअर झालेला आहे. आता आपण काय करणार आहोत? जो आउटस्टँडिंग बिगिनिंग आहे ह्या अमाऊंट वरून आपल्याला काय करायचं आहे? रेशो कॅल्क्युलेट करायचा आहे. सो इयर वाईज काय करा, आधी अमाऊंट पुटअप करून घ्या. इयर फर्स्ट ची अमाऊंट आहे 10 लाख. देन इयर 2 ची अमाऊंट आहे 7,50,000. देन इयर 3 ची अमाऊंट आहे 5 लाख. अँड फोर्थ इयर ची अमाऊंट आहे 2,50,000. राईट. सो किती झिरो कॅन्सल होतील बघा? 4 झिरो कॅन्सल होतील. सो किती मेन्शन करा इथे, किती राहणार आहेत अमाऊंट? 100, 100. then 75, 75. then 50, and then 25. 50 and 25. राईट. सो आता आपल्याला काय करायचं आहे? हा जो रेशो मिळालेला आहे आपल्याला, हा डिवाइड करा 25 च्या टेबलने. 25 ने डायरेक्ट डिवाइड होईल. 4:3:2:1. ओके. राईट. सो फायनल रेशो मिळाला तुम्हाला 4:3:2:4:3:2. ओके. Is it clear? Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. ओके. सो नेक्स्ट स्टेप मध्ये आपल्याला काय करायचं आहे? फोर इज टू 3:2:1 असेल ना? 25 चा एक राहिला. Then calculate interest for each year. हेडिंग द्या आता, कॅल्क्युलेट इंटरेस्ट फॉर each year. एक मिनिट. स्टेप नंबर किती आपला कंप्लीट झाला बघा? स्टेप 1, 2, 3, 4, 5. सो स्टेप 5 येईल आता, कॅल्क्युलेट इंटरेस्ट. हेडिंग द्या, कॅल्क्युलेट इंटरेस्ट फॉर each year.
calculate interest for each year. सो आता आपण रेशो जो पुटअप केलेला आहे, आता आपण पहिल्या स्टेप मध्ये काय केलं होतं, सेकंड स्टेप कडे या म्हणजे लक्षात येईल. एक मिनिट. सेकंड जो आपण फॉर्म्युला इंटरेस्टचा कॅल्क्युलेट केला, यामध्ये आपल्याला टोटल इंटरेस्ट मिळालेला आहे. एक मिनिट. हा, ह्या सेकंड स्टेप मध्ये आपण काय केलं होतं, कॅल्क्युलेट टोटल इंटरेस्ट. टोटल इंटरेस्ट आपल्याला मिळालेला आहे 2 लाख. ओके. सो ऍज पर दी रेशो हा 2 लाख रेशो काय करायचा आहे, प्रत्येक इयर वाईज डिस्ट्रीब्यूट करायचा आहे. ओके. सो डिस्ट्रीब्यूट करा बरं आता रेशो. इयर फर्स्ट रेशो आपल्याला किती होता, फर्स्ट इयरचा होता 4 रेशो डिवायडेड बाय टोटल रेशोची व्हॅल्यू किती येते बघा, 4 + 3 + 2 + 1 10. ओके. सो 10 into 2 lakh म्हणजे तुम्हाला फर्स्ट इयरचा रेशो फर्स्ट इयरचा इंटरेस्ट मिळेल. तो किती येईल बघा बरं कॅल्क्युलेट करून. 80,000. 80,000. 80,000. 80,000. 80,000. क्लियर. ओके. देन सेकंड इयरचा इंटरेस्ट कॅल्क्युलेट करा. सेकंड इयरचा रेशो आहे 3 डिवायडेड बाय 10 into 2 lakh 60,000. into 2 lakh. सो सेकंड 60,000. किती मिळेल मग, 60,000. किती आली अमाऊंट, 60,000. देन थर्ड इयरचा रेशो आहे 2 डिवायडेड बाय 10 into 2 lakh 40,000. अमाऊंट किती मिळाली, 40,000. 40,000. ओके. देन लास्ट इयर फोर्थ इयरचा रेशो 1 होता. सो 1 डिवायडेड बाय 10 into 2 lakh. सो लास्ट इयरचा इंटरेस्ट किती मिळेल मग, 20,000. 1 डिवायडेड बाय 10 into 2 lakh. 20,000. लास्ट इयरचा इंटरेस्ट 20,000. राईट. सो स्टेप क्लिअर झाली आहे का बघा. Is it clear? Yes, ma'am. ओके. आता हा आपण काय केलेला आहे, फर्स्ट इयर वाईज रेशो हा कॅल्क्युलेट करून घेतलेला आहे. सो वी फायनली कॅल्क्युलेट अवर लास्ट स्टेप अनालिसिस. जो आपला टेबल आहे इयर इन्स्टॉलमेंट प्रिन्सिपल अँड इंटरेस्ट. आता आपण फायनल स्टेप ड्रॉ करू शकतो. सो टेबल ड्रॉ करा. टेबल मध्ये फक्त 4 कॉलम येतील, 4 कॉलम. So heading the analysis. Then first column year.
then second column installment, then third column principal, and last column interest. Okay. First year, then installment, then principal and interest. आता इथे काय आपण डायरेक्टली ज्या बाकी स्टेप मध्ये अमाउंट कॅल्क्युलेट केलेले आहेत, इथे जस्ट आपल्याला त्या पुटअप करायच्या आहेत. सो इयर आपल्याला 4 दिलेले आहेत. सो फर्स्ट आपल्याला माहिती आहे की आपण काय करतो, पहिली स्टेप असणार आहे ही डाऊन पेमेंटची असेल. सो फर्स्ट आणि इयर स्टार्ट होतील तुमचे सेकंड पासून. सो पहिलं जे डाऊन पेमेंट आहे किती होतं फर्स्ट डाऊन पेमेंट सांगा बरं. डाऊन पेमेंटची अमाउंट 2 lakh. 2 लाख. सो पुटअप करा 2 लाख. 2 lakhs. प्रिन्सिपलच्या कॉलम मध्ये आपण काय करतो, सेम अमाउंट, दॅट मीन्स डाऊन पेमेंट 2 लाख. एक मिनिट. 2 लाख. अँड फर्स्ट इयरला इंटरेस्ट असतो का, फर्स्ट डे ला इंटरेस्ट नाहीये. सो इंटरेस्ट कॉलम मध्ये नील. राईट. देन ऍक्च्युली आपली इयर इथून स्टार्ट होतील. इयर Right. फर्स्ट इयरची इन्स्टॉलमेंट इक्वली डिस्ट्रीब्यूट केल्या होत्या. किती होती इन्स्टॉलमेंट? 2,50,000. 2,50,000. 2,50,000. 2,50,000. ओके. फर्स्ट इयरचा इंटरेस्ट किती कॅल्क्युलेट केलेला आहे आपण? फर्स्ट इयरचा इंटरेस्ट 80,000. 80,000 फर्स्ट इयर. 80,000. ओके राईट. सो आता प्रिन्सिपल अमाउंट फाइंड आउट करायचे आहे. इन्स्टॉलमेंट मायनस इंटरेस्ट. प्रिन्सिपल अमाउंट पुटअप करा. किती मिळेल बघा. 2,50,000 मायनस 80. 1,70,000. 1,70,000. 1,70,000. राईट. ओके. सो लाईन ड्रॉ करा. देन इयर 2. देन इन्स्टॉलमेंट इक्वली आहे, दॅट मीन्स अमाउंट येईल सेम 2,50,000. ओके. देन सेकंड इयरचा इंटरेस्ट किती होता कॅल्क्युलेट केलेला आहे 60,000 सेकंड इयर इंटरेस्ट. ओके. सो प्रिन्सिपल अमाउंट काय मिळेल बघा मग सेकंड इयरची? 1,90,000. 1,90,000. 1,90,000. ओके. सो लाईन ड्रॉ करा. सेकंड इयरचं ट्रान्झॅक्शन कम्प्लीट. लास्ट टेबल मध्ये फार काही नाहीये, आपण ज्या अमाउंट कॅल्क्युलेट केलेल्या आहेत त्या फक्त पुटअप करून घ्यायच्या. सो थर्ड इयर इन्स्टॉलमेंट सेम. आता काही प्रॉब्लेम मध्ये तुम्हाला इन्स्टॉलमेंट अनइक्वली दिलेले असतील, सो त्या मात्र इयर वाईज चेक करून पुटअप करायच्या आहे. थर्ड इयरचा इंटरेस्ट किती आहे? 40,000. ओके. सो प्रिन्सिपल अमाउंट काय मिळेल मग?
2 lakh 10,000. 2,10,000. Then 4th yearचं कॅल्क्युलेशन करा. Installment same 2,50,000. Then last yearची last yearचा interest 20,000 20,000. आणि लास्ट इयरची प्रिन्सिपल अमाउंट 2,30,000. 2,30,000. राईट. ओके. सो इज इट क्लिअर? Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. ओके. आता काय करायचे? टोटल करा. Yes, ma'am. इन्स्टॉलमेंट कॉलमची टोटल, प्रिन्सिपल कॉलमची टोटल आणि इंटरेस्ट कॉलमची टोटल ही मॅच झाली पाहिजे. इन्स्टॉलमेंटची टोटल करा, किती येते बघा. 12 lakh. 12 lakh. हायर परचेस प्राइस ची मॅच झाली पाहिजे. पहिली आपण जे कॅल्क्युलेट केली ना त्याच इथे. प्रिन्सिपलची टोटल किती येते बघा. प्रिन्सिपलची टोटल ही इन्स्टॉलमेंटची 10 lakh. टोटल किती येते. Principal चे 10 lakh. 10 lakh. 10 lakh. ओके. प्रिन्सिपलचे 10 lakh आणि इंटरेस्ट कॉलमची टोटल, इंटरेस्टची जेवढी टोटल होती तेवढी आली पाहिजे. दॅट मीन्स 2 lakh. 2 lakh. 2 lakh. 2 lakh. राईट. सो प्रॉब्लेम क्लिअर झाला का बघा. Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. तुम्ही शॉर्ट मध्ये रिपीट करते, आपण कोणत्या स्टेप फॉलो केल्या एकदा चेक करा. सो फर्स्ट स्टेप मध्ये आपण काय केलेलं आहे बघा. कॅल्क्युलेट हायर परचेस प्राइस फर्स्ट स्टेप मध्ये कॅल्क्युलेट केली. त्याचा फॉर्म्युला होता हायर परचेस प्राइस इज इक्वल टू डाऊन पेमेंट प्लस इन्स्टॉलमेंट. ओके. सो टोटल इन्स्टॉलमेंट म्हणू शकतो आपण और कॅश प्राइस. ओके. सो डाऊन पेमेंट अमाउंट होती 2 lakh. देन टोटल इन्स्टॉलमेंट ची टोटल करून इथे अमाउंट आपण घेऊ शकतो 10 lakh. सो 2 + 10 12 lakh फाइंड आउट केलेली आहे हायर परचेस प्राइस. देन कॅल्क्युलेट टोटल इंटरेस्ट. सेकंड स्टेप मध्ये आपण टोटल इंटरेस्ट कॅल्क्युलेट करायचं आहे. सो इंटरेस्टचा फॉर्म्युला आहे हायर परचेस प्राइस मायनस कॅश प्राइस. ओके. सो हायर परचेस प्राइस आपण कॅल्क्युलेट केलेली आहे 12 lakh मायनस कॅश प्राइस जी अमाउंट प्रॉब्लेम मध्ये दिलेली असते 10 lakh. सो 12 lakh मायनस 10 lakh अमाउंट आपण फाइंड आउट केली. टोटल इंटरेस्ट 2 lakh. सो 2 lakh जेव्हा आपण फाइंड आउट करतो तेव्हा ते आपल्याला काय करावं लागेल. ऍज पर दी इयर डिस्ट्रीब्यूट करावं लागेल. दॅट इज वाय आपण काय करतो नेक्स्ट स्टेप मध्ये टेबल ड्रॉ करतो फॉर दी पर्पज ऑफ फाइंड आउट इयर वाइज इंटरेस्ट. सो टेबल आपण कॅल्क्युलेट केला. फर्स्ट कॉलम इयर, सेकंड कॉलम आउटस्टँडिंग, हायर परचेस प्राइस ऍट द बिगिनिंग, इन्स्टॉलमेंट पेड अँड आउटस्टँडिंग, हायर परचेस प्राइस ऍट द एंड. सो इयर पुटअप करून घेतले 4 year. देन पहिली जी इथे अमाऊंट लक्षात ठेवा, इथे हायर परचेस प्राइसचं जरी हेडिंग असेल तर बिगिनिंग असल्यामुळे आपण इथे काय घेतो कॅश प्राइस. सो कॅश प्राइस मायनस इन्स्टॉलमेंट तुम्हाला एंडची प्राइस मिळेल. देन लास्ट एंडिंग, नेक्स्ट इयर ओपनिंग. सो 7,50,000 सेकंड इयरचा ओपनिंग झाला. सेकंड इयरची इन्स्टॉलमेंट पुटअप करायची. देन क्लोजिंग फाइंड आउट करायचं आहे 5 lakh. देन थर्ड इयरला क्लोजिंग ओपनिंग साठी जाईल. सो 5 lakh. देन अगेन थर्ड इयर ची इन्स्टॉलमेंट पुटअप करून घ्या. देन फाइंड आउट नेक्स्ट लास्ट इयर क्लोजिंग. देन फोर्थ इयर इथे आन्सर तुमचं नील आलं पाहिजे. सो लास्ट इयर ओपनिंग, देन इन्स्टॉलमेंट अँड इथे बॅलन्स हा नील आला पाहिजे. सो
इथे आपण नेक्स्ट स्टेप मध्ये काय करतो, इंटरेस्ट फाइंड आउट करायचा आहे. इंटरेस्ट कोणत्या अमाऊंट वरती आपल्याला कॅल्क्युलेट करावा लागणार आहे, रेशो. त्या स्टेप मध्ये आपण रेशो फाइंड आउट करतो. सो जो बिगिनिंगची अमाऊंट आहे, ती बिगिनिंगची अमाऊंट आपण काय घेतली, इयर वाईज पुटअप करून घेतली. सो 0 ला 0 किती कॅन्सल होतात हे आधी बघून घ्यायचे. जितकी अमाऊंट मेन्शन राहील ती मेन्शन करून घ्या. आणि कोणत्या टेबलने डिवाइड होणार आहे हे टेबल इथे मेन्शन करून घ्या. सो 25 च्या टेबलने आपण काय केलेलं आहे, डिवाइड करून घेतली अमाऊंट. सो आपल्याला फायनल रेशो मिळाला 4:3:2:1. ओके. देन हा टेबल कॅल्क्युलेट केल्यानंतर आपण काय केलेलं आहे मग, देन नेक्स्ट स्टेप मध्ये आपण काय केला, तो जो रेशो आपण फाइंड आउट केलेला आहे, हा रेशो आपण ऍज पर दी इयर डिस्ट्रीब्यूट केलेला आहे. सो टोटल अमाऊंट जी आपण इंटरेस्टची फाइंड आउट केली होती 2 लाख. सो 2 लाख डिस्ट्रीब्युटेड ऍज पर दी रेशो. सो फर्स्ट इयर 4 रेशो आपण फाइंड आउट केला होता, डिवायडेड बाय 10. 10 कसे आले, जो रेशोची टोटल आहे 4, 3, 2, 1 ही आपण घेऊन डिवाइड केलेली आहे अमाऊंट. सो 4 divided by 10 into 2 lakh. 2 lakh this is the total interest. आणि आपण इयर वाईज इंटरेस्ट कॅल्क्युलेट केलेला आहे. फर्स्ट इयरचा इंटरेस्ट मिळाला आपल्याला 80,000. सेकंड इयरचा रेशो आहे 3, दॅट इज बाय 3 divided by 10 into 2 lakh. सेकंड इयरचा इंटरेस्ट मिळाला 60,000. देन थर्ड इयरचा रेशो आहे 2, दॅट इज बाय 2 divided by 10 into टोटल इंटरेस्ट. सो थर्ड इयरचा रेशो इंटरेस्ट मिळालेला आहे 40,000. आणि लास्ट इयरचा रेशो 1 आहे. सो 1 divided by 10 into टोटल इंटरेस्ट. लास्ट इयरचा इंटरेस्ट मिळाला 20,000. आणि लास्ट टेबल आपण कॅल्क्युलेट केला अनालिसिस. सो अनालिसिस मध्ये आपण जो पहिल्या फर्स्ट प्रॉब्लेम मध्ये टेबल बघितलेला आहे असं, इयर, इन्स्टॉलमेंट, प्रिन्सिपल, इंटरेस्ट. आता इथे ओपनिंग क्लोजिंग परत फाइंड आउट नाही करायचे, कारण ऑलरेडी आपण ते टेबल मध्ये कॅल्क्युलेट केलेले आहेत. म्हणून फक्त आपण इथे 3 कॉलम पुटअप करतो, इयरचा सोडून, इन्स्टॉलमेंट, प्रिन्सिपल अँड इंटरेस्ट. इन्स्टॉलमेंट मध्ये पहिलं जे असेल हे काय आहे, फर्स्ट, दॅट मीन्स डाऊन पेमेंट. ओके. सो डाऊन पेमेंट 2 लाख. देन प्रिन्सिपल अमाऊंट फर्स्ट इयरची म्हणजेच डाऊन पेमेंटच पुटअप करतो आपण इथे 2 लाख. देन नील. सेकंड इयर म्हणजे इयर आपले इथून स्टार्ट होतील सेकंड स्टेप पासून. सो इयर फर्स्ट 2, 3, 4 इन्स्टॉलमेंट आधी पुटअप करून घ्या. देन इंटरेस्ट पुटअप करून घ्या. आणि इन्स्टॉलमेंट मायनस इंटरेस्ट मायनस केल्यानंतर अमाऊंट मिळेल तुम्हाला प्रिन्सिपल. सो 2,50,000 मायनस 80, 1,70,000. 2,50,000 minus 60, 1,90,000. 2,50,000 minus 40, 2,10,000. and 2,50,000 minus 20, 2,30,000. सो आपला अनालिसिस कम्प्लीट होईल. आणि लास्ट मध्ये मग आपल्याला काय करायचं आहे, टोटल करायची आहे आणि मॅच करून बघायची. इन्स्टॉलमेंटची टोटल, प्रिन्सिपलची टोटल अँड इंटरेस्ट. आणि हे सुद्धा 12 मायनस 10, 2 लाख अमाऊंट इथे मॅच झाली पाहिजे. इज इट क्लिअर? Yes, ma'am. ओके. सो सेकंड जो प्रॉब्लेम Yes, तुम्हाला ma'am. दिलेला आहे तो सॉल्व्ह करायला जमेल का? प्रॉब्लेम नंबर